हाय मंडळी, मी बनवणार आहे खारे काजू, खस्ता काजू नमकीन असे पण बोलतात। त्यासाठी साहित्य घेतले मी 2 वाटी मैदा, या वाटीने मोजून घेतलेला आहे। त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेत आहेत। अर्धा चमचा ओवा घेतलाय, हे 2 चमचे तेल घेतलंय, तेलाचं मोहन घालायचं आपल्याला, आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी। ते मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थित। बघा आता मिक्स करत आहे मी हाताने, त्याची मूठ बनन अशी। बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता ते मस्त आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे, घट्टच ठेवायचं आहे, त्यामुळे आपल्याला पोळी लाटायला सोपं जाईल। आता मी मळून घेत आहे। मळून झालेला आहे आपलं पीठ, तर झाकण ठेवते 10 मिनिटासाठी। आता आपलं पीठ मस्त तयार झालेलं आहे। आता मी उंडा घेत आहे पोळी बनवण्यासाठी। आपल्याला व्यवस्थित मोठी पोळी करून घ्यायची, उंडा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। थोडासा मैदा टाकून घेतलाय मी, लाटून घेत आहे आता पोळी जरा जाडसर ठेवायची, त्यामुळे काजू मस्त कुरकुरीत होतात, खारे काजू। आता पोळी लाटून झालेली आहे। आपल्याला एकदम मोठी अशी पोळी लाटून घेतली मी। एक झाकण घेतलंय फुरटीच्या बॉटलचं, त्याच्या साहाय्याने आपल्याला ते खारे काजू बनवून घ्यायचे आहेत। बघा किती छान बनायलेत, एकदम सोपी पद्धत आहे। आपल्याकडे साचा नाही, त्यामुळं आपण ह्या झाकणानं काजू पाडून घेत आहेत। बघा एकदम काजू सारख्या आकाराचे असे आपल्याला एक एक सगळे खारे काजू बनवून घ्यायचे आहेत। आता मी डिश मध्ये काढून घेत आहे, म्हणजे तेलात टाकायला पण सोपे जातील। आता माझे सर्व काजू करून झालेले आहेत, हे डिश मध्ये काढून घेत आहे। बघा आपले काजू तयार झालेत। आता मी तळण्यासाठी 2 डिश केलेत मी। बघा जाड ठेवलेत, जास्त पातळ नाही, तेलात टाकले की फुगतील। तेल गरम करण्यासाठी कढई ठेवली मी गॅस, तेल टाकून घेतलं आहे। बघा तेल कडकडीत गरम झालेलं आहे, तर मी टाकून घेत आहे एक एक काजू। आपल्याला सगळे टाकल्यावर लगेच हलवून घ्यायचे नाहीत, थोडा वेळ थांबायचंय, त्याचं सोनेरी कलर होईस्त। आता मी सगळे काजू कढईत टाकून घेतलेले आहेत, ते झाऱ्यानं हलवून घेत आहे। असं सोनेरी कलर येईस्त आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत। आपला कलर मस्त आलेला आहे, एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत खारे काजू आपले तयार झालेले आहेत। मी आता काढून घेत आहे। बघा झाऱ्यानं काढते, अजिबात तेलकट न होणार आहे। बघा आता मी
डिशमध्ये काढून घेत आहे। ते खुसखुशीत खारे काजू तयार झालेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद।